अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला. अशोक खरात याने या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करू असं आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ते बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळेस बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक स्फोटक दावे केले. अशोक खरात याला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळू तोपे याचा देण्यात आला. यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्राबाबतही याबाबतीत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हा पोलिसांना माहीत नव्हते अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे. त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, मी खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शृंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते आणि हे सगळेजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचं नाव उघड करेन. ही सगळी माहिती 6 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये शासनाने अशोक खरातच्या त्या काय श्री सिद्धेक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामं पैसे दिले. अध्यक्ष महोदय, या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी ह्याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. सकाळमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली. सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती. म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही. पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती की नव्हती अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे जर कोणाला माहित असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. आणि चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले. चांगले अधिकारी जाऊन तिथे लोटांगण घालतायत. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. अशोक खरातांकडे गेले होते पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाला अशोक खरातांबरोबर झाल्या आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. अशा प्रकारच्या जर पूजा, अशा प्रकारच्या जादूला जर आपण राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, तिथे कमानी बांधल्या गेल्या, टाक्या बांधल्या गेल्या सरकारी पैशातनं, एवढा कोण मोठा अशोक खरात? कुठला काळ्या जादूवाला? पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.